झूम कसा माहिती आहे आलं मी थांबता सर्व देवतांचा अधिपती हा देवराज इंद्र याला राज्यासन उतरवणारा हयस तरी कोण दैत्यराज धूम्रवर्ण दैत्यराज धूम्रवर्ण नंदाच्या नाव देण्यात एवढा आनंद झाला होतो परंतु तुझ्या नावाचा कल्पाचा मस्तक गेली दैत्यराज धूम्रवर्ण इंद्राची अमरावती मिळवणं एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तुझ्यासारखे दैत्य येऊन गेली या अमरावतीवर त्याला मी पाय जरी पुरवलं तर तुझ्यासारख्या दैत्याची काय करतो दैत्याच्या अपमानाचा आणि मनाचा बदला घेण्यासाठी हा धूम्रवर्ण तुझ्या अमरावतीवर चाल करणार आहे. या भोल्याला काही तुला ओळखी नाही त्या वरामागे सुद्धा एक बुकीट चालला गेलोय हे आतापर्यंत मी दैत्याला कळलं नाही आणि या पुढे सुद्धा कळलं नाही समजलं परस्थित सुखापासून दूर राहा हेच गुपित आणि याच महादेवाच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करून हा धूम्रवर्ण तुम्हा देवाधिकांना नेस्त नाबूद करणार. धूम्रवर्ण या भूतलावरती देवगणापेक्षा कोणी श्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे फक्त देवगण दैत्य नव्हे. दैत्य होते नाही आहे आणि आता होणार हा धूम्रवर्ण देवाधिकांपेक्षा दैत्यांना श्रेष्ठ करणार. मग या देवेंद्राने 100 यज्ञ पूर्ण केली त्यात हे राजशासन बहाल झालं. तू तर भोलेनाथाची एक तपस्या केली एक वर प्राप्त करून घेतलाय तर स्वतः तू अवस्था बघतोय हा केवळ तुझा भ्रम मग याचंही स्मरण कर. सर्वश्रेष्ठ पृथ्वीमाता अहिल्याला भ्रष्ट करणारा तू देवत्वाच्या भाता मारणारा तू देवेंद्र अहिल्याला भ्रष्ट
योजना माझी नसून सध्या विद्यार्थ्याची होती. जाऊन विद्यार्थ्याला पण लांबच्या पदस्पर्शाने अहिल्या पुन्हा विद्यार्थ्याला मात्र दिसू नको. रामाच्या पदस्पर्शानं खरं काय योगदान ते महत्वाच्या भाता मारायला तू देवेंद्र. अरे तू कसला देवेंद्र? त्याला डुमरावाला मग एक वेळ पूर्ण पाठ्य लागवेल चांगली आपली दिशा बोलेल. पण देवेंद्रने टाकलेला पाऊल कधीच मागे घेणार नाही. समजलं? आज माझ्या हातून निसटलास नाही तर तुझा मृत्यू व्हायचा होता. म्हणे आम्ही देव. अरे देव असून हे तू रणांगणी पाठी पाय लावून पळून गेलास. वीराच्या शौर्याला काळिंबा फासलास. अखेर जय्या त्या धूम्रवर्णाचा झाला. ही अमरावती माझी झाली. या अमरावतीचा सम्राट झाला हा धूम्रवर्ण. नारायण नारायण छंद
तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला, वैष्णवात माणुसकीचा विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठलाचा जीवाला लागला, भाव अंतरीचा कोणी झाला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला, वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला. चंद्रमणी विठ्ठलाचा जीवाला लागला, भक्तिभाव तिचा उमणी जागला. तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला, कृष्णवास माणुसकीचा देव पाहिला. विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा विठ्ठला. विठ्ठला माय बापा विठ्ठला, विठ्ठला माय बापा. पृथ्वी सृष्टीवरती धूम्रवर्ण नावाचा दैत्य फार गर्वाने मातला आहे आणि त्याने प्रथम देव इंद्राची अमरावती हस्तगत करून तो आता या आपल्या सोन्यासारख्या वैकुंठीवरती येत आहे. मुनिवर्य, ज्या ज्या वेळी धर्मावर अधर्माचा प्रभाव वाढला आहे त्या वेळी मी अवतार घेऊन त्या अधर्माचा नाश केला आहे आणि धूम्रवर्णाचा देखील नाश होईल ही विधिलिखित गोष्ट आहे. विष्णुदेव हा भक्त भोलेनाथांचा आहे, त्यामुळे हा महाभयंकर भक्त आहे. त्यामुळे या वैकुंठीचं रक्षण करणं आता आपल्याच हातामध्ये आहे. मी त्या धूम्रवर्णाचा पाहतो पराक्रम. ठीक आहे, माझी भ्रमण कार्य मी पुढे चालू ठेवतो. नारायण एकदा तरी जावे पंढरी, एकदा तरी जावे पंढरी, भेटावे त्या सावळ्या हरी, भेटावे त्या सावळ्या हरी. एकदा तरी जावे पंढरी, एकदा तरी जावे पंढरी, भेटावे त्या सावळ्या हरी, भेटावे त्या सावळ्या हरी. एकदा तरी जावे पंढरी, एकदा तरी जावे पंढरी, भेटावे त्या सावळ्या हरी, भेटावे त्या सावळ्या हरी. शेषपाई नारायण, तुला तर विनंती नाही, आदेश देतोय. निमूटपणे तुझे वैकुंठ स्थान सोडून निघून जा, यातच तुझे भले आहे. विष्णुदेवा, बंद कर तुझे हे विष्णू पुराण आणि वैकुंठपुरी सोडून निमूटपणे निघून जा. श्रद्धा शंभे विश्वास गए दृढ निश्चित, विष्णू भक्ती केले सर्व कर्म कृताय. विष्णू भावनेमध्ये स्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या क्रिया या परिपूर्ण स्तरावर असतात. म्हणूनच म्हणतोय तू मला शरणी, हा श्रीहरी तुला अभय द्यायला तयार आहे. विष्णू, अरे तुझ्या या ध्यानाची त्रुटी माझ्या समोर प्रज्वलित करून मधाघात इच्छितोस काय? विष्णू, पण लक्षात ठेव, साक्षात महादेवांचं वरदान मला त्रिगुणांपासून भय अथवा मरण नाही.
कधी वाऱ्याचा अंत होत नसतो, समुद्राला पेटतेपर्यंत लावून कधी समुद्राचा संपत नसतो. पतंग जसा दिव्यावरती झेप घेऊन आपल्या प्राणाची आहुती देतो, त्याचप्रमाणे तुझा अंतकाळ समीप आल्यानं तू माझ्या या श्रीसागरामध्ये आला आहेस. तुझ्या अंगात असेल सामर्थ्य तर स्वीकार युद्धाचं आव्हान. विष्णुदेवा, प्राणाच्या भीतीनं तूही रणांगण सोडून पडून गेलाय. पुन्हा जर या धूम्रवर्णाचाच वैकुंठपुरी ही माझी झाली. या वैकुंठीचाही अधिपती झाला हा धूम्रवर्ण. तू आदि अनाथा विश्वाचा पालन करता, तू आदि अनाथा विश्वाचा पालन करता, मनोभाव आज करू दे भोलेनाथा, तुझे गुण गाऊ दे भोलेनाथा, तुझे गुण गाऊ दे. तुझी लीला अगाध आहे. ही शारदा लहानपणापासून एकनिष्ठेने तुझी पूजा करत आली. तुझी छाया, तुझा आशीर्वाद असाच आमच्या राज्यावरती असू दे. सूर्य नारायणाच्या सहस्त्र कोटी किरणांतून उजळणारी ही पुण्यभूमी आणि या भूमीवर राहणाऱ्या सर्व प्राणी मात्रांना आणि या सहस्त्रपूर नगरीतील सर्व माझ्या प्रजेला या सुरशन राजाचा कोटी कोटी प्रणाम. तेजाने झळकू पाहणाऱ्या या माझ्या वीरांना आणि या सहस्त्रपूर नगरीतील सर्व माझ्या प्रजेला जो कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही याची मला दक्षता घेतलीच पाहिजे. भगवान शिवशंकराच्या कृपेनं माझं राज्य कसं अगदी सुखात चाललंय.
कोणत्याही गोष्टीची उणीव मला भासत नाही. बराच वेळ झाला पण माझी कन्या शारदा हिला यायला उशीर का? अंती जातील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे गोडी नाही रे नाही कुणाचे गोडी अंती जातील एकलाच प्राण्या नाही रे आई कुणाचे गोडी नाही रे आई कुणाचे गोडी अंती जातील माझे माझे म्हणून अंती जातील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे आई कुणाचे गोडी नाही रे आई कुणाचे गोडी नारायण नारायण. सुरसेन राजे आपला जय जयकार असो. नाराज स्वामी आपणास या सुरसेन राजाचा आदरणीय प्रणाम. कसं काय येणं केलं या सुरसेन राजाच्या दरबारात? त्याने देव इंद्राची अमरावती विष्णुदेवांची वैकुंठी हस्तगत करून तो आता प्रत्यक्षात आपल्या या कैलास पर्वतावर येत आहे. नाराज स्वामी तुम्ही निश्चिंत राहा. त्या धूम्रवर्णाला या भोलेनाथाच्या शक्तीचा अंदाज ठाऊक नाही. त्याचा वध निश्चितच करेल या भोलेनाथ. भोलेनाथ या साऱ्या सृष्टीचं रक्षण करणं आता आपल्याच हातामध्ये आहे. होय नारद स्वामी. आपला परमभक्त धूम्रवर्ण याचा अंत तुम्हीच करू शकता. त्यामुळे सांभाळा आपलं हे कैलास पर्वत. नारद स्वामी तुमचा हरिनामाचा जप असाच चालू राहून द्या. ठीक आहे. माझे हे भ्रमण कार्य मी असेच पुढे चालू ठेवतो. आणि हो राजे यांची कन्या शारदा हिचा स्वयंवर लावला आहे. या स्वयंवरासाठी देव दानव आणि मानव या तिघांनाही आमंत्रण दिलंय. आपणही तिथे हजर राहावे. ठीक आहे नारद स्वामी. ठीक आहे. माझे हे भ्रमण कार्य मी असेच पुढे ठेवतो. नारायण. भोला रे शिवशंकर भोला. 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 भोला. प्रणाम महादेवा. शुभांबो तू धूम्रवर्णा कसे काय येणं केलं त्या कैलास पर्वतावर? भोलेनाथा आपण या पामराच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊ. देव दानव अथवा मानव यापासून मृत्यू नाही असा वर देऊन आपण मला वर केलं. आज त्रैलोक्याचे राज्य लाभ होय असं वरदान दिलं. आणि त्याच वरदानाच्या बळावरती मी पृथ्वी जिंकली. पाताळ हस्तगत करून इंद्राची अमरावती ही गावीच केली. वैकुंठीचं विष्णू पुराण हे जिंकून आता या त्रैलोक्यात
फक्त आपला कैलास शेष राहिला आहे तेव्हा हे महादेवा आपण हा कैलासही माझ्या स्वाधीन करावा हीच इच्छा आपणासाठी आहे. त्याच्या धूम्रवर्ण कैलास पर्वतावरती राज्य करण्याची पात्रता दानवांच्यात नाही. हा काशी विश्वेश्वर तुला आदेश देतो हे कैलास पर्वत सोडून निघून जा अन्यथा तुझा मृत्यू अटाल. महादेवा देव दानव अथवा मानव यापासून माझा मृत्यू नाही असंच आपलं वरदान. म्हणजेच आपल्या हातून माझा मृत्यू शक्यच नाही. आणि तरीही महादेवा पुन्हा एकदा विनंती करतोय हा कैलास आपण माझ्या स्वाधीन करावा. अरे तुझ्या हातामध्ये भक्ती ही राहिलीच नाही. राहिला तर फक्त देहामध्ये अहंकार. एवढा महात्माने धूम्र करला मोक्ष बदलत असेल. महादेवा आता विनंती नाही आदेश देतोय. निमूळपणे हा कैलास सोडून निघून जा यातच तुझा फल आहे. स्वतःला तू वीर याचा समजत असेल तर माझा परमभक्त नंदी याच्याबद्दल युद्ध करावं लागेल. महादेवा समर्थनाच्या बळावरती अखंड त्रिभुवन शिकण्याचा मानस्य या धूम्र वर्णाने बली बाळगलाय. त्यामध्ये जर का तुझा नंदी असेल तर त्याचाही सामना करण्याचा धूम्र वर्ण सज्ज आहे. तिथे असते तिथे या कैलास पर्वत येऊन जा. बोललेला तुझी वाट पाहत आहे. हर महादेवा माता परिधाकीन पार्वती माता परिधाकीन पार्वती
त्या धूम्रवर्णानं तुझ्याच वरदानाच्या बळावरती तुझ्या या नंदिकेश्वराला धूळ चालले. आता वेळ तुझी शंकर शिकायुधाचा होय. धूम्रवर्णा, आता ती नेत्र उघडला तर तुझा सर्वनाश व्हायला वेळ लागणार नाही. महादेवा, उघाड उघाड तुझं हात त्रिनेत्र. आज तुझा त्रिनेत्र श्रेष्ठ ठरेल, अन्यथा तुझं वरदान. महादेवही पळून गेले. अरे देवांनो, कोठेलो पावलं तुमचं देवत्व. एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून अंती जातील. एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जातील एकलाच प्राण्या अंती जातील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे
वेदांत चव्हाण यांच्याकडून पुन्हा एकदा या गाण्यासाठी वंशमान आले त्यांची ख्वाहिश आम्ही पूर्ण करतो. अंती जातील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून अंती जातील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही नाही कुणाचे कोणी नाही नाही कुणाचे कोणी अंती जातील एकलाच प्राण्या अंती जातील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. तेजस पायरे आणि अजित माईन तेजस पायरे आणि अजित माईन मामा भाचे याच्याकडून या गाण्यासाठी तुझ्या या कन्येच्या विवाह सोहळ्याचं आयोजन केलंय आणि त्यासाठी फणाचंही नियोजन आणि एवढ्या मोठ्या सोहळ्याचं या आम्हा दैत्य कुळाला निमंत्रण का नाही. अरे धुम्रवर्णा, अरे असं होणं शक्य नाही. मी तर देवता नाही, त्याचबरोबर तुम्हा दानवाने याचं आमंत्रण दिलं होतं, पण कदाचित तुम्हाला नसेल मिळालं, त्याबद्दल क्षमस्व. आज सुशेन पुन्हा अशी चूक खपवून घेतली जाणार नाही याचं भान असू द्या. धुम्रवर्णा, प्रथम शांत व्हा आणि आसनस्थ व्हा. ठीक आहे मंजुराज, आसनस्थ व्हा. ओ राजा सुशेन, आपल्या कन्येच्या विवाह सोहळ्याप्रसंगी कोणत्यापणाचं आयोजन केलंय? चला स्वयंवराला सुरुवात करूया. सोयंवर राजाने कन्येचा मांडला सोयंवर राजाने कन्येचा मांडला आनंद झाला हा साऱ्या नगरीला आनंद झाला हा साऱ्या नगरीला सोयंवर राजाने कन्येचा मांडला सोयंवर राजाने कन्येचा मांडला आनंद झाला हा साऱ्या नगरीला आनंद झाला हा साऱ्या नगरीला सोयंवर राजाने मांडला सोयंवर राजाने कन्येचा मांडला आनंद झाला हा साऱ्या नगरीला आनंद झाला हा साऱ्या नगरीला देवराज स्वयंवर आले देवराज स्वयंवर आले देवराज स्वयंवर आले देवराज स्वयंवर आले या राजाचे भाग्य उजळले या राजाचे भाग्य उजळले या राजाचे भाग्य उजळले पण राजा गेला
नारदा अरे खरं खरं सांग या लोह खांबात असं काय दडलंय काय याला स्पर्श करताच मी असं शक्तीहीन झालोय धूम्रवर्णा प्रथम शांत हो आणि एकदा पुन्हा आठव स्मरण कर तुला भोलेनाथाने असा कोणता वर दिला होता मानव अथवा मानव यापासून माझा मृत्यू नाही पण हा परस्त्री सुखापासून स्पर्शापासून दूर राहा पण त्यापणाचा या लोह खांबाशी काय नारदा काय धूम्रवर्णा भोलेनाथाने तुला वर दिला ती चुकी आज तुझ्या हातून घडली गेली आहे नाही महाराज तू भोलेनाथांच्या वराचा अनाठाई वापर केलास सर्व देवांची राज्य हस्तगत करत गेलास तेव्हा सर्व देवाने एकत्र येऊन एक योजना आखली सुरसेन राजाच्या
कन्येचा म्हणजे शारदेचा स्वयंवर लावला गेला. या स्वयंवरामध्ये एक पण लावला गेला आणि त्या पणामध्ये हा लोहखांब उभा केला गेला. या लोहखांबामध्ये स्वतः माता पार्वती विलीन झाली. त्या क्षणी या लोहखांबाला तू स्पर्श केला त्या क्षणी तू शक्तीहीन झालास आणि धूम्रवर्णात तुझा पराभव इथे झाला. तुम्हा सर्व देवांनी पुरा कप्ताचा आश्रय घेतला. राजा सुशेन तूही यात सहभागी. या कर्माचं फळ तुम्हाला अवश्य देणार आहोत. राजा सुशेन तत्पूर्वी हा लोहखांब या धूम्रवर्णाच्या नजरेत तुला गर्वाचा अभिमान झाला आहे आणि तुझा पराभव झाला असला तरी अंत मात्र झालेला नाही. आणि तुझा अंत आज या दरबारामध्ये बाळ गणेशाच्या हातून आहे. ते कदापि शक्य नाही. या देवानदी या गणेशाचाच शिरछेद करतो आणि मग या देवाधिकांकडे पाहतो. उन्मत्त धूम्रवर्णा विचार कर. माझं शिर आहे पशुच. मला ओळख नाही ओळखलास तर तुझा मृत्यू अटल आहे. तुला फार गर्व झाला आहे. गर्वाचं घर नेहमी खाली असतं. उन्मत्त धूम्रवर्णात उन्मत्त झालास. या कट्टाचा बदला मात्र हा धूम्रवर्ण निश्चित घेणार. माझ्या पतीचे भाव हे धूम्रवर्ण.
तुझा मृत्यू माझ्यातून आहे हे विधिलिखित आहे ते चुकणार नाही. ये ये झुमरावांना ये. तुला छाती धरायला मी तयार आहे. ये तुला कौटल्याला मी तयार आहे. माझ्या फशीचे घाव तुला सहन होत नाही. ये शरण ये. तुला मी अभय द्यायला तयार आहे. धूम्रवर्णाला आता अभय नको. तुझ्या रूपात मला माझा मृत्यू समोर दिसतो. गणेशा तयार यदि तू आने को मृत्यू धूम्रवर्णा हे विधीचं विधान आहे. ते चुकत नाही. ते कोणालाही चुकलं नाही. देवानं चुकलं नाही, दानवानं चुकलं नाही आणि मानवालाही चुकणार नाही. फक्त एक तरांते हा शतगळ तू प्रथम वक्रतुंड झाला. दुसरा एकदंत. तिसरा कृष्णपिंगाक्ष तू. माझ्या पादुका ठेवल्या असेल लंबोदर तूच. पूर्विकट साव सातवा विघ्नराजेंद्र तू. गणेशा